तहसीलदाराच्या आदेशाला स्वस्त धान्य दुकानदाराकडून केराची टोपली। सिल्लोड तालुक्यात जवळपास 180 स्वस्त धान्य दुकानदारावर माहिती अधिकारातील माहिती न दिल्यामुळे होणार कडक कारवाई। नमस्कार, मी जयश्री सोनवणे, ज्ञानपंख 24 न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे सिल्लोड प्रतिनिधी संजय दांडगे यांच्याकडून। अन्नधान्य वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता यावी म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार गरिबांना, विशेषतः दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय शिधापत्रिकाधारक BPL शिधापत्रिकाधारकांना शासन मान्य स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून धान्य पुरवले जाते। परंतु हे धान्य त्या खरंच गरजू लाभधारकांपर्यंत पोहोचते का? स्वस्त धान्य दुकानदार त्यांना त्यांच्या नियंत्रणाप्रमाणे धान्य देते का? तर याचे उत्तर नाही दिले जात असेच येते। सिल्लोड तालुक्यात एकूण 205 स्वस्त धान्य दुकाने असून या दुकानाचे अभिलेखांची दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राचे संपादक दशरथ N सुरडकर यांनी 2022 मध्ये माहिती अधिकाराचा अर्ज करून सत्यप्रतीत मागणी केली होती। त्यांच्या माहिती अधिकारातील अर्जानुसार संबंधित पुरवठा नायब तहसीलदार यांनी तालुक्यातील सर्व 205 दुकानदारांना त्यांच्याकडील असलेले अभिलेख तात्काळ छायांकित प्रतीत कार्यालयात जमा करण्यासाठी आदेशित केले होते। परंतु सदरील स्वस्त धान्य दुकानदारांनी पुरवठा नायब तहसीलदाराच्या त्या पत्राला केराची टोपली दाखवत कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही। मुदतीत माहिती मिळाली नाही म्हणून त्यावेळी पुन्हा दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राचे मुख्य संपादक दशरथ N सुरडकर यांनी तक्रार अर्ज देऊन माहिती मिळाली नसल्याचे तक्रारीत नमूद केले होते। तेव्हा पुन्हा दशरथ सुरडकर यांच्या तक्रारीनुसार पुरवठा नायब तहसीलदार यांनी सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना एक स्मरणपत्र देऊन माहिती देण्याचे कळवले होते। परंतु त्याही पत्राला त्यांनी केराची टोपली दाखवत आपला मनमानी कारभार चालूच ठेवला। तेव्हा माहिती मिळत नाही म्हणून दशरथ सुरडकर यांनी प्रथम अपीलीय अधिकारी तथा तहसीलदार सिल्लोड यांच्या न्यायालयात प्रथम अपील दाखल करून माहितीची मागणी केली होती आणि त्या प्रथम अपीलावर तत्कालीन तहसीलदार तथा जन अपीलीय अधिकारी विक्रम राजपूत यांनी सुनावणी घेऊन आदेश दिला की अपीलकर्त्यांच्या अर्जातील नमूद असलेली माहिती सदरील स्वस्त धान्य दुकानदारांनी तात्काळ त्यांना द्यावी असे आदेश केले होते। त्यांच्या त्या आदेशानुसार फक्त सिल्लोड शहरातील 14 व ग्रामीण भागातील 11 अशा 25 स्वस्त धान्य दुकानदारांनी त्यांच्याकडील माहिती अपीलकर्ता दशरथ N सुरडकर यांना दिली। मात्र उर्वरित 180 स्वस्त धान्य दुकानदारांनी जन अपीलीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला सुद्धा केराची टोपली दाखवत हम करे सो कायदा असे वागताना दिसत आहे। वारंवार या स्वस्त धान्य दुकानदाराला पुरवठा विभागाकडून पत्रव्यवहार करून माहिती देण्यासंदर्भात कळवून सुद्धा ते माहिती देत नसल्यामुळे व अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता अखेर पत्रकार दशरथ N सुरडकर यांनी महाराष्ट्र सरकारच्या आपले सरकार या पोर्टलवर तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली होती। त्या तक्रारीची सुद्धा राज्य सरकारने दखल घेऊन तहसीलदार सिल्लोड यांना सदरील स्वस्त धान्य दुकानदाराकडील माहिती तक्रारदार दशरथ N सुरडकर यांना देण्यात यावी असे आदेश दिले। त्या आदेशानुसार सुद्धा नव्याने बदलून आलेले कर्तव्यदक्ष तहसीलदार रुपेश खंदारे यांनी पुन्हा या स्वस्त धान्य दुकानदारांना एक स्मरणपत्र देऊन तात्काळ माहिती देण्याबाबत कळवले। परंतु त्यांचे आदेश सुद्धा या स्वस्त धान्य दुकानदारांनी धुडकावून कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही। या बेजबाबदार स्वस्त धान्य दुकानदारांना जवळपास 4 स्मरणपत्र देण्यात येऊन सुद्धा ते आपल्या अधिकाऱ्याच्या आदेशाला जुमानत नाही। सातत्याने सदर स्वस्त धान्य दुकानाच्या धान्याचा काळाबाजार करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करत आहे। माहिती मिळत नसल्यामुळे अखेर दैनिक माझा मराठवाडाचे संपादक दशरथ N सुरडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट पिटिशन दाखल करून कारवाईची मागणी केली। त्यावर उच्च न्यायालयाने पिटिशन दाखल करून घेऊन लवकरच याबाबत उच्च न्यायालयाचे सुद्धा आदेश होतील असे रिट पिटिशन दशरथ N सुरडकर यांचे वकील यांनी सांगितले आहे। जर या स्वस्त धान्य दुकानदाराकडे रेकॉर्डच उपलब्ध नाही तर हे दुकान चालवतात तरी कसे? ते दुकानदार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्रालाच जुमानत नाही। जर माहिती दिली तर आपला
पूर्ण भांडाफोड होईल आणि आपल्यावर 100% कारवाई होईल या भीतीपोटीच ते माहिती लपवत असल्याचेही समोर आले आहे। परंतु हे नक्कीच आहे की माहिती अधिकारातील माहिती न देणे या दुकानदारांना भोवणार असून त्यांना माहिती न देण्यापासून स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष हे थांबवत असल्याचेही काही दुकानदारांनी ज्ञानपंख 24 न्यूजशी बोलताना सांगितले आहे। लवकरच या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे। अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ज्ञानपंख 24 न्यूज।